विराट आणि सई एकमेकांचा विचार करत असतात. काही वेळाने विराट स्टडी रूममधून बाहेर येतो. सई अजून पण तशीच बसलेली असते आणि विचार करत असते. तो तिच्याकडे पाहत, हिला काय झाले आहे, अशी का बसली आहे? तो तिला आवाज देतो, सई, पण त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नाही. तो तिला हात लावतो. सई, काय झालंय का? सई तिच्या धुंदीत बोलत असते. ते बघा ना, आज माझा नवरा मला पार्लरमध्ये घेऊन गेलेला. सगळ्यांनी माझ्याकडे बघून सांगितले की सई तू खूप छान दिसते म्हणून. पण मला ना ज्यांच्याकडून ऐकायचं आहे ते मात्र अजून पण काहीही बोलत नाही आहे. तो पुन्हा म्हणतो, तू कुणाबद्दल बोलतेय? त्याचा आवाज ऐकून आता सई भानावर येते आणि शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते. सई काय बोलतेय? मला तर काहीच कळत नाही आहे. ते नाही, काही नाही. तिला गोंधळलेलं बघून तो मात्र विचार करतो की ही माझ्याशी बोलताना काय एवढी गोंधळलेली असते. तो तिच्यासमोर बसतो आणि तिचा हात हातात घेतो. सई, शांत हो. जे काही विचार मनात सुरू आहेत ना ते सोड आणि काय झालंय ते सांग. आता तू समोर असल्यामुळे तिच्या तोंडून खरं खरं बाहेर पडतं. ते मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं, ती निरागसपणे म्हणाली. पण आता तिला त्याच्या समोर बसायचे नव्हते, म्हणून ती तिचा हात त्याच्या हातातून घाईघाईमध्ये सोडवते आणि बेडवरून खाली उतरून जाणार तोच विराट तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि सई डायरेक्ट त्याच्या मांडीवर जाऊन बसते. हे सगळं एवढ्या लवकर घडते की तिला पण कळत नाही आणि त्याला पण कळत नाही. ती अंग चोरून त्याच्या मांडीवर बसलेली असते. तिची अवस्था बघून त्याला हसू येते. त्याचे श्वास तिच्या मानेजवळ जाणवत होते आणि त्यामुळे ती शहारत होती. शेवटी विराटच्या मनातील त्याच्या ओठांवर येते आणि तो सईकडे पाहत बोलायला लागतो. सई, तू तर फुलांपेक्षा पण सुंदर आहेस आणि तुझे मन तर स्वच्छ पाण्यासारखे आहेत आणि तुझ्या सुंदरतेची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. राणी, तू खूप सुंदर आहेस, खूप सुंदर आहेस. त्याचं बोलणं ऐकून ती चमकून त्याच्याकडे पाहते आणि त्यांची नजरानजर होते. तिला तर अजून पण हे स्वप्नवत वाटत होतं आणि विराट पण तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. आता या क्षणाला पण ती खूप क्यूट दिसत होती. दोघांचे हृदय जोरजोराने पळत होते, पण नेमके दोघांना काय होत आहे हे मात्र कळत नव्हते. तो हळूच तिला सई आवाज देतो, पण ती त्याच्याकडे भान हरपून पाहत होती. तो पुन्हा आवाज देतो, सई. तशी ती भानावर येते आणि गोंधळून त्याच्याकडे पाहते. तो हसत, तुला असंच माझ्या मांडीवर बसायचं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याचं बोलणं ऐकून ती उठून उभी राहते. आता तिला त्याच्यासमोर अवघडल्यासारखं वाटत होतं. ती सॉरी बोलून पळत गॅलरीमध्ये निघून गेली. विराटने पण तिला जाऊ दिले. दोघे पुन्हा एकमेकांच्या विचारात हरवले. त्याच्या मनात विचार आला, मी जोपर्यंत इथे रूममध्ये आहे कदाचित ती आत येणार नाही, म्हणून तो स्टडी रूममध्ये निघून जातो. सईला आत यायचं असतं. ती विचार करत असते जाऊ की नाही म्हणून आणि ती आत डोकावून पाहते तर तिला विराट कुठे दिसत नाही. ती आत येते आणि बाथरूममध्ये निघून जाते. फ्रेश होऊन खाली येते. खाली आजी आजोबा हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. ती पण काही वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारते आणि नंतर किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक बनवते. काही वेळाने सगळे जेवण करायला आले. आज जेवण करताना सगळे शांत होते. सई आणि विराट पण एकमेकांकडे पाहत नाही. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ शतपावली करतात आणि नंतर रूममध्ये जाऊन झोपेच्या स्वाधीन होतात. नेहमीप्रमाणे ते दोघं सकाळी लवकर उठतात. विराट त्याचं आवरून खाली निघून जातो. सई मात्र रूममध्येच आवरत असते. आज ती ऑफिसला जाणार होती, पण आज ती वेगळ्या रूपात ऑफिसला जाणार होती. विराट खाली तर गेला होता, पण त्याचा मोबाईल वर राहिला म्हणून तो घ्यायला वर आला आणि वर येताच समोर उभ्या असलेल्या सईकडे त्याचं लक्ष गेलं, कारण ती आज खूप छान दिसत होती. त्याने तिला जसे सांगितले होते तशीच ती तयार झाली होती आणि आपला हिरो तिलाच पाहण्यात गुंग होता. सईचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्याला असे भान हरपून पाहताना बघून तिला लाजल्यासारखं होतं आणि ती खाली बघून त्याला विचारते, मी घातलेले कपड्यांमध्ये ठीक तर दिसतेय ना? तो भानावर येत हसत, आज पण तू खूप छान दिसत आहे सई. बरं चला. ती पुढे जायला निघाली आणि तिच्या मागून येणाऱ्या विराटने केसांमधून हात फिरवला आणि हसत खाली आला. खाली येताच ज्यांनी सईचे बदललेले रूप पाहिले नव्हते ते सईला बघून शॉक होतात. काकू तर सईची भरभरून तारीफ करत असतात, पण विराटच्या आईच्या मनात मात्र जळफळाट होत होता. ते सगळे मिळून नाश्ता करतात. आज विराटचे बाबा आणि काका दुसऱ्या ऑफिसला गेल्यामुळे तुषार आणि सोनल विराट आणि सई सोबत जाणार होते. त्यांचा नाश्ता झाल्यानंतर ते जायला निघाले. विराट सगळ्यात आधी कारमध्ये जाऊन बसला. त्याला माहिती होतं सोनल आणि सई मागे बसतील म्हणून आणि त्याला आज सईला काही करून पाहायचं होतं, म्हणून तो मिरर असा सेट करतो जेणेकरून त्याला सई दिसेल. तुषार आणि या दोन्ही येतात. तुषार पुढे बसतो आणि या दोन्ही मागे. दोन्ही गप्पा मारत होत्या आणि अधूनमधून हसणाऱ्या सईला बघून आपल्या हिरोच्या हृदयाचा ठोका चुकत होता.
हसताना किती छान दिसते सई तू. विराट हे सगळं मिररमधून पाहत होता. असंच बोलत बोलत ते कधी ऑफिसला येतात त्यांना पण कळत नाही. ते ऑफिसला पोहोचतात आणि त्यांच्या कामात व्यस्त होतात. पण सईला बघून बरेच लोकांच्या तोंडून वाव तर काहींचे तोंड वाकडे होते. सईमध्ये आज जो काही कॉन्फिडंट विराट पाहत होता त्याला तिच्याबद्दल खूप छान वाटले. ती तिचे काम चोखपणे करत होती आणि नवीन नवीन गोष्टी पण शिकून घेत होती. असाच दिवस निघून जातो. दिवसेंदिवस सई आणि विराटची मैत्री अजूनच घट्ट होत होती. घरात पण सगळ्यांशी मिळत होते, काळजी घेत होती. काही वेळासाठी का होईना विराटच्या आईला तिला जे काही बोलल्या होत्या त्याबद्दल ती विसरून गेली होती. माधवी आणि तिची पण चांगली मैत्री झाली होती. दोघे पण एकमेकांना सगळं काही शेअर करायला लागल्या होत्या. सईमध्ये ज्या गोष्टीची कमी आहे ते माधवी तिला समजावून सांगत होती आणि सई पण खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होती. सई आणि माधवीच्या गप्पा सुरू होत्या. सई माधवीला सांगते, मला स्कूटी शिकायची आहे, तू करशील मला मदत? माधवी हसत, एवढंच ना, चल आताच जाऊया. त्या दोन्ही गाडीजवळ येतात आणि माधवी तिला एक एक पार्ट सांगत असते. सई पण समजून घेत असते. चल बस. सई गाडीवर बसते आणि गाडी स्टार्ट करते. तशी आधी तिला गाडी येत असल्यामुळे बॅलन्स बरोबर करत होती. ती हळूहळू गाडी चालवत असते. एक राऊंड बरोबर घेते. विराट पण तिला पाहण्यासाठी बाहेर येतो की सई नेमके काय करते आहे म्हणून आणि त्याला ती गाडी चालवताना दिसते आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. चला एक एक करून बदल होत आहे तर माझ्या बायकोमध्ये. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत असतो. तिच्या परीने ती बरोबर चालवत असते. नेमके त्याचे लक्ष दुसरीकडे विचलित होते आणि इकडे सईकडून एक्सलेटर खूप वाढते आणि ती घाबरते आणि घाबरल्यामुळे तिला ब्रेक दाबायचा आहे हे पण ती विसरून जाते आणि ती गाडी सहित स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडते. जोराने आवाज झाल्यामुळे माधवी आणि विराट तिकडे पाहतात. ते घाबरून पळतच स्विमिंग पूलजवळ येतात. विराट कसलाही विचार न करता सईला वाचवण्यासाठी उडी घेतो. स्विमिंग करत तिच्याजवळ जातो. ती तर एवढी घाबरलेली असते की तिच्या नाकातोंडात पण पाणी जाते. विराट तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. ती पटकन त्याला घट्ट मिठी मारते. विराट पण तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. शांत हो सई, तू ठीक आहेस. ती बराच वेळ त्याच्या मिठीत होती आणि इकडे माधवी गालातल्या गालात हसत त्या दोघांकडे पाहत होती. माधवी मनात विचार करत, तुम्ही दोघं खरंच एकमेकांसोबत खूप छान दिसतात. तुम्हाला कुणाची नजर नको लागायला. नेहमी असे सोबत राहा. ती पटकन त्या दोघांचे फोटो पण घेते आणि आत निघून जाते. इकडे सई भानावर येते आणि तिला समजते की तिने विराटला घट्ट मिठी मारली आहे. ती बाजूला होते आणि त्याच्याकडे पाहते. विराट पण तिच्याकडे पाहत असतो. भिजल्यामुळे दोघं खूपच मोहक दिसत होते. काही वेळासाठी दोघं पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवतात. कसल्या तरी आवाजाने ते दोघं भानावर येतात आणि सई घाईघाईमध्ये बाजूला होण्याच्या प्रयत्नात पुन्हा पडत असते. पण आपला हिरो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. त्याला माहिती होतं ती खूप घाबरली आहे म्हणून. तो तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि बाहेर आणून तिला नीट बसवतो. ती पण नीट बसली पण अंग चोरून बसली कारण भिजल्यामुळे तिचे कपडे अंगाला चिटकले होते आणि त्यात तिचं सौंदर्य अजूनच छान दिसत होतं. तिच्या लक्षात येताच ती अंग चोरते. विराट दुसरीकडे नजर फिरवत, चल आत जा आणि फ्रेश हो, पाणी गार आहे, खूप थंडी वाजेल तुला. ती हो म्हणून मान हलवते आणि उठायला लागते पण तिच्याकडून उठले जात नसल्यामुळे ती खाली बसते. विराटचं लक्ष तिच्याकडेच होतं. सई काय होतंय, काही दुखत आहे का? हा, ते माझ्याकडून उभं राहिलं जात नाहीये. बरं तू थांब, मी घेऊन जातो तुला आत. आणि त्याने तिला दोन्ही हातात उचलून घेतले. त्याने असे उचलल्यामुळे ती चांगलीच लाजली आणि गोंधळली सुद्धा. तिला माहिती होतं विराट समजावून पण तो तिचं ऐकणार नाही म्हणून, पण तरी त्याला एक समजवण्याचा प्रयत्न करत होती. सई तू शांत बसणार आहेस का? तशी ती शांत बसते. आता त्याला टेन्शन होते की आत गेल्यानंतर त्यांना कोणी अशा अवस्थेमध्ये पाहायला नको म्हणून. तो अशा जागेवरून जायला विचार करतो की तो दरवाजा काही कामा असेल तरच ओपन केला जातो. तो तिथे पोहोचतो आणि आत डोकावून पाहतो तर त्याला कुणीही दिसत नाही म्हणून तो आत येतो. हळूहळू इकडे तिकडे पाहत चालत असतो आणि सई मात्र त्याचं निरीक्षण करत असते. आज तो पण भिजल्यामुळे त्याची स्किन खूप टवटवीत दिसत होती. सई मनातच विचार करत, किती ग्लो आहे यांच्या चेहऱ्यावर, तेवढा तर माझ्या पण नाहीये. आणि जवळून हे किती हँडसम दिसत आहे ना. ती खूप बारकाईने त्याचं निरीक्षण करत होती. तोच विराटचं लक्ष समोरून येणाऱ्या तुषार आणि सोनलकडे जातं. विराट विचार करत, यांनी जर आम्हाला असे पाहिले तर नक्कीच हे चिडवतील म्हणून तो बाजूला थांबतो. पण सई हातात असल्यामुळे तो बाजूला लपला आहे हे त्यांना दिसले असते म्हणून तो सईला खाली उतरवतो आणि तुषार आणि सोनल जायची वाट पाहत होता. सई तर आज त्याच्या एवढ्या जवळ होती की त्याच्या हृदयाची धडधड तिला ऐकू येत होती. सई खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. जसे सोनल आणि तुषार जवळ येत होते तसा विराट सईच्या अजूनच जवळ जात होता. आता तर तो तिच्या एवढ्या जवळ होता की त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते पण त्याचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच.
तो तर तुषार आणि सोनल कधी जाता याची वाट पाहत होता. ते दोघं जाताच विराट घाईघाईमध्ये सईकडे पाहणार. त्या नादात तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा स्पर्श होतो आणि ते फ्रीज झाल्यासारखे एकमेकांकडे पाहत असतात. कारण दोघांचा ओठांना हा दुसरा स्पर्श झाला होता. आता काय बोलावे दोघांना पण कळत नव्हते. शेवटी विराट बोलायची हिंमत करतो. सॉरी, ते चुकून झाले, विराट बोलतो. सई मात्र काही बोलत नाही. बरं चल रूममध्ये जाऊया. आणि तो तिला पुन्हा उचलून घेतो. सई लाजत असल्यामुळे तिची नजर अजून पण खाली होती आणि तिच्या डोळ्यासमोर अचानक त्याच्या ओठांचा स्पर्श झाला हे आठवत होतं. तो तिला घेऊन आत येतो आणि तिला खाली उतरवतो. ते तुझे कपडे पूर्ण भिजले आहे, तू फ्रेश हो, तुला बरं वाटेल. ते माधवीला बोलवतो थांब आणि तो जाणार तोच ती त्याचा हात पकडते. आज पहिल्यांदा तिने असा हक्काने हात पकडल्यामुळे तो हाताकडे पाहत होता. ते माधवीला नाही पाठवले तरी चालेल. बरं ठीक आहे, हळू जा आणि काही लागले तर सांग मला, मी आहे इथे. ती हो म्हणून मान हलवते आणि हळूहळू आत जाते, फ्रेश होते आणि कपडे चेंज करून बाहेर येते. ती बाहेर येताच विराट तिला उचलून घेतो आणि बेडवर नीट झोपावतो. ते तुला त्रास नाही ना होत आहे? ते माझा पाय दुखत आहे. दाखव मला कुठे दुखत आहे. ती तिची पॅन्ट वर करत असते पण त्याच्यासमोर तिला लाजल्यासारखं होत होतं. तो तिच्याकडे पाहत, सई आपण मित्र आहोत ना? त्याचं बोलणं ऐकून ती पटकन पॅन्ट वर करते. तिच्या पायाला लागल्यामुळे तिथे काळे निळे पडले होते. तो तिथे हात लावत, खूप त्रास होतोय का? आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही, ते थोडं दुखत आहे. तुम्ही झेंडूबाम द्या मला, मी लावते तिथे. ते माझ्याकडे झेंडूबाम तर नाहीये पण फास्ट रिलीफ आहे. थांब मी आणतो. आणि तो ड्रॉवर ओपन करतो आणि त्यातून फास्ट रिलीफ काढतो आणि तिच्या शेजारी येऊन बसतो. त्याच्या हाताने तिला लावून देत असतो. तो लावत आहे म्हणून तिला वेगळं वाटत होतं पण त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. मित्र म्हणून तो खरंच खूप मनापासून तिची काळजी घेत होता. तो लावत होता आणि ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती. त्याचं लावून होतं आणि तो म्हणतो, झाले लावून. त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि नजर इकडे तिकडे फिरवते. तो उठून जाणार तोच ती त्याचा हात पकडते. तो तिच्याकडे पाहत काय म्हणून विचारतो. ती त्याला स्माईल करत थँक्यू म्हणते. तो पण हसत तिला वेलकम म्हणतो. भूक लागली असेल ना? ती हो म्हणून मान हलवते. बरं तू थांब, मी आलोच. आणि तो खाली निघून जातो. काही वेळाने तो वर आला. त्याने दोघांसाठी एकाच प्लेटमध्ये वाढून आणले होते आणि दोघं पण एकमेकांना भरभर जेवण करत होते. जेवण झाल्यानंतर सईकडे पाहत, सई तू आराम कर, मला तुषारकडे काम आहे. ती पण हो म्हणून मान हलवते आणि आडवी होते. विराट तुषारला एका मीटिंग बाबतीत विचारत होता आणि इकडे सई विराटचा विचार करत कधी झोपते तिला पण कळत नाही. विराटचं झाल्यानंतर तो पण येतो आणि तो पण झोपेच्या स्वाधीन होतो. दुसऱ्या दिवशी विराट सईला सांगते, तू घरी काम कर म्हणून. मला काही विचारायचे असेल तर तुला फोन करेल म्हणून. आणि तो ऑफिसला निघून जातो. सई खाली आली नाही म्हणून आजी आजोबा तिच्याजवळ येतात, गप्पा मारत असतात. त्यानंतर माधवी येते आणि सईकडे पाहत, वहिनी सॉरी गं, नंतर मी तिथून पळून गेली. खूप घाबरले होते मी. सई तिच्या हातावर हात ठेवत, ठीक आहे गं. तशी माधवी सईला मिठी मारते. त्या दोन्ही पण काही वेळ गप्पा मारतात. इकडे आज सई ऑफिसला न आल्यामुळे आपल्या हिरोला तिची आठवण येत होती. सईच्या जागेवर आज दुसरी मुलगी काम करत होती. तिला विराट 4 ते 5 वेळा सई बोलला होता. तो काय करतोय त्याचं त्याच्या लक्षात येताच तो गालातल्या गालात हसत असतो. असंच दिवस निघून जातो आणि सई पण विराट घरी यायची वाट पाहत असते. आणि कधी नव्हे ते आज विराट घरी लवकर येतो. तो येतो तेव्हा माधवी आजीसोबत टीव्ही पाहत होती. माधवी आजीकडे पाहत, आजी बघ ना, आज वहिनी ऑफिसला गेली नव्हती तर भाई लवकर घरी आला आहे. आजी आणि ती गालातल्या गालात हसत असतात. विराटचे लक्ष त्यांच्याकडे जाते पण तो काही न बोलता रूममध्ये निघून जातो. कारण त्याला माहिती होतं तो तिथे थांबला तर त्याला माधवी नक्की चिडवेल म्हणून. तो जाताच या दोन्ही जोरजोरात हसायला लागतात. तो आत येतो आणि सईच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. तो पण तिच्याकडे पाहत स्माईल करतो आणि पाय ठीक आहे ना म्हणून विचारतो. मी आलोच फ्रेश होऊन, एवढं बोलून तो वॉशरूममध्ये निघून जातो. सई घड्याळाकडे पाहत, आज हे लवकर कसे आले? पण आले तर बरं झाले, मी पण त्यांना मिस करत होते. आणि ती आता काय बोलून गेली हे तिच्या लक्षात येताच ती तिच्या डोक्यावर टपली मारते. तोच विराट पण फ्रेश होऊन बाहेर येतो. काही वेळाने तिच्यासोबत गप्पा मारतो आणि नंतर लॅपटॉप घेऊन काम करत असतो. आणि सई तर हॅपी होऊन त्याच्याकडे पाहत असते. आज पण ते दोघं रात्रीचे जेवण सोबत करतात आणि लवकरच झोपून जातात. आज सई पूर्ण बरीच असल्यामुळे ती पण विराटसोबत ऑफिसला जाते. आज विराट खूप बिझी होता आणि त्याला एक महत्त्वाची मीटिंग पण होती. आज तुषार आणि सोनल एका क्लायंटला भेटायला बाहेर गेले होते आणि एक फाईल पण रेडी करायची होती. विराटकडे अजिबात वेळ नसल्यामुळे तो ते काम सईला द्यायचं ठरवतो. तो फोन करून सईला आत बोलवतो. काही वेळाने सई त्याच्या केबिनमध्ये येते. तो तिला बसायला सांगतो
आणि ती फाईल तिच्याकडे देतो आणि तिला समजावून सांगत असतो काय काय करायचे आहे ते. तिने असले काम केले नव्हते म्हणून तिच्या चेहऱ्यावरचे टेन्शन स्पष्ट दिसत होते. पण ती शांतपणे विराटचे बोलणे ऐकून घेत होती. त्याचं सगळं सांगून झाल्यानंतर ती एक आवडा गिळते आणि विराटकडे पाहत, ते मला जमेल का? मी कधीच हे काम केले नाहीये. सई, हळूहळू तुला सगळं शिकून घ्यावं लागेल आणि हे काम तर तुलाच करायचे आहे, म्हणून त्याची सुरुवात आजपासून व्हायला हवी. तुझ्याकडे 5 तास आहे. मला हे फाईल रेडी करून आणून दे, त्याने तिला सांगितले. ती काही न बोलता निघून गेली. तिच्या डेस्कजवळ आली आणि डोक्याला हात लावून त्या फाईलकडे पाहत होती. यांना काय झाले आहे आज? असे का वागत आहे हे? पण समजावून पण काही होणार नाही. चल सई, तुला दिलेले काम करायला सुरुवात कर. ती फाईल हातात घेते आणि विराटने तिला जे काही समजावून सांगितले होते ते एक एक करून त्यावरून नजर फिरवते. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेते आणि देवाचे नाव घेऊन ती जोमाने कामाला लागते. खूप मन लावून ती काम करण्यात व्यस्त होती. त्या वेळात तिला कोणीही डिस्टर्ब केले नाही. आपल्या हिरोने पण नाही. आपला हिरो तर केबिनमध्ये बसून तिलाच पाहत होता आणि ती पण मन लावून काम करते म्हणून तो हॅपी होता. खरं तर विराट हे सगळं मुद्दाम करत होता, कारण त्याला त्याच्या सईला सगळ्या गोष्टींमध्ये स्ट्रॉंग आणि परफेक्ट बनवायचे होते. असेच 5 तास निघून जातात आणि सई तिच्या परीने ती फाईल कंप्लीट करून केबिनजवळ येते. टकटक वाजवते. विराट कम इन म्हणतो आणि ती आत येते. सर, ही फाईल. तो फाईल घेतो आणि तिला चेअरवर बसायला सांगतो. ती पण बसते. विराट बारकाईने एक एक पेज पाहत असतो आणि ते पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे एक्सप्रेशन बघून सईला मात्र घाम फुटत होता. कारण आज पहिल्यांदा तिने असले काम केले होते. तिला भीती वाटत होती की काही चुकीचे बनवले तर विराट तिला ओरडणार तर नाही ना म्हणून. आणि नेमके तेच झाले. जिथे महत्त्वाचे होते तिथे सईने चुकीचे करून ठेवले होते. आणि ते बघून विराटचा राग फाईलवर निघाला आणि त्याने रागाने ती फाईल सईच्या अंगावर फेकली. त्याच्या अशा वागण्याने ती पूर्णपणे घाबरली होती. तिचे डोळे भरून आले होते. एक शब्द पण तिच्या तोंडातून फुटत नव्हता. विराट मात्र तिला खूप काय काय बोलत होता. विराट कितीही प्रेमळ असला तरी त्याच्या कामाच्या बाबतीत कामचुकारपणा अजिबात त्याला आवडत नव्हता, म्हणून त्याला खूप राग येत होता आणि तोच राग सईवर निघत होता. ती फाईल घे आणि जा. ज्या काही चुका केल्या आहेत त्यात करेक्शन कर, तो रागाने तिच्यावर ओरडत असतो. सई घाबरून उठून उभी राहते आणि फाईल घेऊन बाहेर येते. ती फाईल तिच्या डेस्कला ठेवते आणि वॉशरूममध्ये जाते. वॉशरूममध्ये जाऊन तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून देते. पण असे रडून चालणार नव्हते म्हणून ती चेहऱ्यावर पाणी मारते आणि चेहरा क्लीन करून ती तिच्या डेस्कजवळ येते. इकडे केबिनमध्ये विराट अजून पण खूप चिडलेला होता. त्याला खूप राग आला होता आणि त्याचा राग सईवर पण निघाला म्हणून अजूनच राग येत होता. तो त्याच्या केसांमध्ये हात फिरवत असतो. मी का तिच्याशी असा वागलो? पण मला खूप विश्वास होता की ती बरोबर करेल म्हणून, कारण अशी बरीच कामं आहेत जी तिने कमी वेळात शिकून पण घेतली आणि परफेक्ट पण केली होती. म्हणून मी तिच्यावर विश्वास ठेवून तिला हे काम करायला सांगितले. पण तिने चुका केल्यास. विराट बराच वेळ विचार करत होता. आज त्याच्याकडे बरीच महत्त्वाची कामं होती पण काम करायची त्याची इच्छा नव्हती. त्याला आता ऑफिसमध्ये पण थांबायची इच्छा नव्हती. म्हणून तो तिला फोन करतो आणि खाली पार्किंगजवळ ये म्हणून सांगतो. त्याचा आवाज अजून पण रागात आहे हे ऐकून ती काही न बोलता फोन ठेवते आणि तिची बॅग घेऊन खाली जाते. विराट आधीच कारमध्ये बसलेला असतो. ती पण त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसते. त्याला माहिती होतं ती बोलेल म्हणून तो FM लावतो. त्याचं वागणं बघून सईला अंदाज होता की तो अजून पण रागात आहे. काही वेळाने ते घरी पोहोचले. त्याने तिच्याकडे न पाहताच तिला खाली उतर म्हणून सांगितले. आता खरं तर तिला विचारायचे होते की तुम्ही नाही का येणार आत, पण बोलायची हिंमत नव्हती तिच्यात. ती खाली उतरली आणि त्याने गाडी टर्न करून तो निघून गेला. कुठे गेला तिला काही बोलला नाही म्हणून ती नाराज झाली. ती आत येते. रोज आजी आजोबांशी हसत बोलणारी आज काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली. आजी आजोबा एकमेकांकडे पाहत, सईला काय झालं असेल? थांबा, मी बघून येते. तिला आधी फ्रेश होऊ द्या, मग विचारते तिला. काही वेळाने आजी तिच्या रूममध्ये येतात. ती रूममध्ये नसते, ती गॅलरीमध्ये असेल म्हणून आजी तिथे जातात. तर ती बसलेली आजींना दिसते. आजी तिच्या शेजारी येऊन बसतात पण तिचे लक्ष नसते. आजी विचार करत, आज सईला काय झाले आहे? विराट आणि हिचे भांडण तर नाही ना झाले? आजी जिच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा काय झाले? कसला विचार करतेय? आजीच्या आवाजाने ती भानावर येते. सई नॉर्मल चेहरा करत, कुठे काय आजी? आजी तिचा चेहरा उजळीत घेत, बाळा तू जरी काही सांगितले नाही तरी लक्षात असू दे, मी तुझी आजी आहे, मला सगळं कळतं. ती आजींना मिठी मारते आणि रडायला लागते. आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. बाळा विराटने रागवलं का? हो आजी. तिचं बोलणं ऐकून आजी हसतात. आजी आता त्यांची मला सवय झाली आहे आणि ते बोलत नाहीये तर मला वाईट वाटत आहे.
तिचं बोलणं ऐकून आजींना बरं वाटले. हळूहळू ते दोघं एकमेकांचा विचार करताय याचा आजींना आनंद होत होता. त्या तिला मिठीतून बाजूला करतात आणि तिचे अश्रू पुसतात. काय झाले बाळा? ती आजींना सगळं काही सांगते. बाळा, मला तर ऑफिसमधले काही कळत नाही, पण नक्कीच काहीतरी चूक झाली असेल तुझ्याकडून, म्हणून ओरडला असेल तो तुला. विराट कोणालाही विनाकारण रागवत नाही. जर चूक समोरच्या व्यक्तींकडून झाली तरच तो रागवतो. आता सईच्या हळूहळू लक्षात येते की खरंच तिच्याकडून चूक झाली म्हणून तो रागवला तिला. आजी तिच्या गालाला हात लावत हसत तिला सांगतात, आता तुझ्या नवऱ्याचा राग कसा घालवायचा ते तू बघ, मी जाते. आणि आजी निघून गेल्या. इकडे सई विचार करत बसली की विराटचा राग काय केलेले जाईल म्हणून. ती बराच वेळ विचार करत असते. बघूया पुढील भागात विराटचा राग घालवण्यासाठी सई काय करेल ते. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.